कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लय मी खुश आहे। काय झालं? अहो माझी 8 दिवस गावाला गेली होती, आज घरी आली। चिंचुके वहिनी नशीबवान आहेत म्हणायचं, म्हणजे इथं लोक वाट बघतात बायको कधी माहेरी जाईल, आणि तू बायको माहेरावरून परत आली म्हणून खुश आहेस। वा कसं माहितीये का, अहो ती नसली ना, अहो पोरांचा लय काल 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 चालू असतो, आणि परत इथं पोलीस स्टेशनात आलं की ह्या कायद्यांची बॉम्ब बॉम्ब, आणि घरी गेल्यावर परत पोरांची बडबड, अहो नुसता डोक्याला ताप होतो बघा, म्हणून ती असली की बरं असतंय। चिंचुके तू नुसता चिंचुके नाहीस, चतुर चिंचुके आहेस। अहो कसं माहितीये का, हितनं काम करून गेलं की नाही घरी आराम करायचा, बाकी सगळं ती बघती। त्यामुळे निवांतेस बाबा तू। अहो साहेब आपलं निवांतपणा चाललंच, तिकडे बघा की। ओ आर्या मॅडम, कुठं गुंगलाय? काही नाही, बोला। आर्या खरंच काय झालंय का, काय प्रॉब्लेम आहे का? अर्जुन खरं तर हो। काय तिथे विजय पांडुरंग चिंचुके असताना तुम्हाला अडचण आहे, खटक्यावर सॉल्व्ह करतो, सांगा मॅडम तुम्ही लवकर। चिंचुके त्याचं काय आहे ना, तो बायोडाटा लग्नाच्या वेबसाईटवर टाकला होता, तिथून एक लग्नाचं स्थळ आलंय। मुलगा काय करतो? तो मुलगा कृषी विभागात कामाला, पण मी खूप कन्फ्यूज आहे। कन्फ्यूज का हो? काय चिंचुके, अहो मी त्याला कधी भेटली नाही, कधी बोलली नाही त्याच्याशी, आणि असं अचानक निर्णय घेणं म्हणजे मला काहीच सुचत नाही। मी काय करू, तुम्ही सांगा ना, काय करू मी? अयो मी कसं सांगेन? हा अर्जुन सांग ना, मी काय करू? सॉरी आर्या, तू काय केलं पाहिजेस मला नाही सांगता, आणि अजून एक त्या बाबतीतले तुझे तू निर्णय घ्यायचा, मला या सगळ्यात नको। अर्जुन पण मॅडम, अहो साहेबांच्या मनात आहे ना तुमच्याविषयी काहीतरी नक्की आहे। तुम्ही डोक्यावर पडलात का हो? तुम्ही बघितलं नाही का, तो माझ्यावर चिडून गेलाय। मॅडम आता झालं काय? म्हणजे चिंचुके तुम्हाला पण असं वाटतंय का की अर्जुन माझ्या बाबतीत इन्सिक्युअर होतोय? करेक्ट। अहो म्हणून तर म्हणतोय, साहेबांना आहे ना तुमच्याविषयी काहीतरी वाटत असणार आहे। तसं झालं ना चिंचुके तर खूपच बरं होईल बघा। मॅडम पण तुम्ही जरा संयम पाळा, सगळ्या गोष्टी आपल्याला कळतीलच। ठीक आहे। मोना, हो आले बापू। मोना अगं विनायकरावांची गोळ्यांची वेळ निघून जाईल, जेवणाच कुठवर आलंय तुझं? बापू उरकलाय, आलेच मी। अगं मोना, पण तू एकटीच पळापळी करतेस? हो विनू बाबा, आज मी एकटीच आहे ना, त्यामुळे स्वयंपाक पण एकटीलाच करावा लागला, त्यामुळे थोडा वेळ झाला। वेळेचं काय नाही ग, पण रुपाली कुठे गेली? काय माहित विनू बाबा, अहो काहीतरी काम आहे म्हणून सकाळीच निघून गेल्या होत्या त्या, पण अजून आलेलाच नाही तो। हा सकाळी गेली ती अजून आली नाही? तर काय फोन बिन? अहो नाही ना, किती वाजतील, कुठे आहेत, अहो काहीच नाही सांगितलं त्यांनी मला। तू त्यांना फोन करून बघ कुठे आहेत त्या। हो डॉक्टर कसं आहे आता अमोल? मी बसून अमोल अगदी ठीक आहे, त्याला बेसिक ट्रीटमेंट दिलेली आहे, पण तुम्ही म्हणत होतात की तो याआधीही ऍडमिट होता? हो डॉक्टर, मागे त्याला असाच त्रास झाला होता, म्हणजे घरात तो चक्कर येऊन पडला होता। आय थिंक दिस इज सिरियस, आपल्याला काही तपासण्या करून घ्याव्या लागतील। तुम्ही घाबरू नका, त्याला काही गंभीर आजार असण्याची शक्यता आहे। अहो पण डॉक्टर, आम्ही त्याच्यामध्ये सगळ्या तपासण्या केल्या होत्या, त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते। हे बघा, मी माझं काम करते, पण जर तुम्हाला तपासण्या करून घ्यायच्या नसतील तर इट्स युअर चॉईस, कारण लहान मुलांना वारंवार चक्कर येणं हे नॉर्मल नाही। नाही नाही डॉक्टर, तुम्ही ना सगळ्या तपासण्या करा, म्हणजे जेवढ्या तपासण्या करायच्या त्या सगळ्या करून घ्या, माझी काहीच हरकत नाही, करा तुम्ही तपासण्या। ठीक आहे, आपण तपासण्या करून घेऊया। तुम्ही 2 मिनिटं बसा, त्याला शुद्ध आली की मी कळवते।
आत्ताच बरा होऊन घरी आला होता आणि हे काय होऊन बसलंय सगळं. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. चला निघायचं कार्यक्रमाला. मॅडम आय एम सॉरी, पण तो कन्याशाळेचा कार्यक्रम ऐन वेळेस रद्द झालाय. का हो, काही कारण? नाही, अजून काही स्पष्ट कळलेलं नाहीये, पण ते नवीन तारीख आपल्याला लवकरच कळवते. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण बाकी उरलेली कामं हातात घेऊयात. मग निगडीच्या बाजूला आपण स्वच्छता मोहिमेचं काम सुरू केलेलं, मला त्याचे रिपोर्ट द्या ना. हो हो मॅडम, तुम्ही किती लवकर स्विच ऑन स्विच ऑफ होता हो. म्हणजे एका कामानंतर एक, हे तुमचं शेड्यूल अगदी मनात पक्क असतं. हो गायतोंडे, प्रतिकूल परिस्थितीसाठी माणसाने कायम सज्ज राहिलं पाहिजे. म्हणजे आता एक काम रद्द झालं म्हणून बाकी सगळी कामं थांबवायची का? बरोबर आहे मॅडम. ते स्वच्छता मोहिमेचा रिपोर्ट मी तयार केलाय, एकदा तुम्ही पडताळून पहा आणि सही करा. गुड. काय, कशी पार पडली मोहीम? उत्तम, जशी आपण आखली होती. म्हणजे अगदी लहान मुलांच्या बागेपासून ज्येष्ठांच्या कट्ट्यापर्यंत सगळ्या ठिकाणी स्वच्छता झाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा आपल्या मोहिमेत तरुण मुलांनी खूप सहभाग दाखवला. अरे वा. गायतोंडे, अहो हेच तर हवं होतं आपल्याला. महापालिकेकडनं स्वच्छता मोहिमेचं महत्व तरुण पिढीला कसं कळेल हेच तर आपल्याला करायचं होतं ना. येस. छान. बरं आता मी काय म्हणते, दर महिन्याला स्वच्छता मोहिमेच्या जागरूकतेसाठी पथनाट्य व्हायला हवी काय? पण मॅडम त्याचं टेंडर? त्याची तुम्ही नका काळजी करू, मी वर पाठपुरावा करेन, तुम्ही प्लॅन तयार करायला घ्या. ओके मॅडम. गायतोंडे, हा मुलींच्या शाळेचा कार्यक्रम लवकरात लवकर पार पडला पाहिजे. मुलींसाठी जे काही वातावरण चाललंय त्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज. माझ्याकडनं जेवढं होईल ना तेवढं खरंच मी खूप मनापासून करेन. येस मॅडम, आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. आपल्याला ते तारीख लवकरच कळवतील आणि होईल तो कार्यक्रम. गायतोंडे, हे असं लहान मुलांना बघितलं की आपल्याला आपल्या उमेदीचा काळ आठवतो ना. म्हणजे बघा ना, एका विशिष्ट वयात आपण अगदी ध्येयाने पछाडलेलो असतो. ऍब्सोल्युटली. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द फार गरजेची असते आणि ती या लहान वयातच मनात कुठेतरी रुजत असते. गायतोंडे, अहो आपल्या अमोलसाठी पण अशीच एक संधी चालून आली आहे. म्हणजे? अहो म्हणजे त्याच्या शाळेतून त्याचं एक चित्र इंटरनॅशनल चित्रकला स्पर्धेसाठी पाठवणार आहेत. व्हॉट? म्हणजे अमोल इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार आहे? मला पण त्याच खूप छान वाटतंय. मला अमोलचा खूप अभिमान वाटतो. अमोल ही स्पर्धा जिंकून येईलच, पण तो ह्या स्पर्धेत भाग घेतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. मॅडम, मी सांगतो बघा, आपला अमोल एक दिवस खूप मोठा चित्रकार होईल, बघाच तुम्ही. गायतोंडे, व्यावसायिक आयुष्यात अमोल काही बनव, पण मला ना त्याला एक चांगला माणूस म्हणून बघायचंय. मॅडम, तुम्ही जे त्याच्यावर संस्कार करताय ना त्याच्याने तो उत्तमच घडतोय. म्हणजे त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून हे अगदी स्पष्ट दिसते. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.